सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवाल कसा भरायचा, तो कसा असतो याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी शाळेचा वार्षिक तपासणी अहवाल भरावा लागतो। तर या व्हिडिओमध्ये आपण जे अहवाल कसा भरायचा आहे, तो वार्षिक अहवाल कसा असतो याविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत। पहा, सर्वप्रथम पहिल्या पेजवर असतं शाळेचे नाव व पत्ता। या ठिकाणी आपल्याला शाळेचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे। त्याचबरोबर शाळेचा तपासणी दिनांक देखील या पेजवर असतो, तो देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, नमूद करायचा आहे। त्यानंतर पुढे पाहूया, भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे आपण वार्षिक तपासणी अहवाल भरून देत असतो शाळेचा। तर पहा, भाग 1 मध्ये आहे मुख्याध्यापकांनी भरून स्वाक्षरित करायची माहिती असते। त्यामध्ये आपण पाहूया, सर्वसाधारण माहिती। या ठिकाणी आपल्याला शाळेचे नाव, पत्ता, जो काही आपल्या शाळेचं नाव आहे ते लिहायचं आहे, शाळेचा पत्ता लिहायचा आहे। त्यानंतर शाळेचा UDIS क्रमांक लिहायचा असतो, असल्यास संपर्क दूरध्वनी क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। त्याचबरोबर व्यवस्थापन प्रकार आणि पत्ता देखील या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा असेल। त्यानंतर अल्पसंख्याक असल्यास, शाळा जर अल्पसंख्याकांसाठी असेल तर धर्माचे नाव आणि भाषेचे नाव देखील या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे असते। त्याचबरोबर शाळेचे स्थापना वर्ष, प्रथम मान्यता वर्ष, नूतनीकरण वर्ष, RT अन्वये माध्यम आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे। आणि खाजगी संस्थेचा दिनांक, क्रमांक व दिनांक 1860 अन्वये आपल्याला या ठिकाणी आणि 1950 अन्वये आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो। त्यानंतर पुढे आहे अनुदानाचा प्रकार, अनुदानित आहे का, विनाअनुदानित आहे का, अंशतः अनुदानित आहे का, कायम विनाअनुदानित आहे, या ठिकाणी आपल्याला टिक अशी खून करायची आहे बरोबर राईटची। पहा, पुढे आहे माझी समृद्ध शाळा या साधनाद्वारे शाळेला मागील वर्षाकडे मिळालेली श्रेणी या ठिकाणी आपल्याला नमूद करायची, असेल B+, A+ काय असेल ती। आणि मग खाली लिहायचं आहे मागील वर्षाचा शाळा तपासणी दिनांक, त्याचबरोबर तपासणी अधिकाऱ्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे। अशा प्रकारे आपण हा सर्वसाधारण माहिती या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर B आहे पटनोंदणी। या ठिकाणी आपल्याला काय नमूद करायचं आहे, इयत्ता 1ली, 2री, 3री ते एकूण 8वी पर्यंत असेल किंवा पुढे असेल तर। त्यानंतर मान्य तुकड्या, जर 1 पेक्षा जास्त तुकड्या असतील तर। त्यानंतर पटसंख्या लिहायची आहे, या ठिकाणी मुले, मुली आणि एकूण। आणि उपस्थिती, तपासणीच्या दिवशीची काय उपस्थिती आहे ते आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। आणि पुढे आहे सरासरी उपस्थिती, म्हणजे मागील महिन्याची जी काय आपली वर्गाची सरासरी उपस्थिती असणार आहे ती आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला B पटनोंदणी भरून ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे पाहूया, पहा एकूण पटसंख्येपैकी, आता आपण वर पटसंख्या भरलेली आहे, त्या एकूण पटसंख्येपैकी विशेष गरजा असणारी मुले असतील तर या ठिकाणी नमूद करायचे आहेत, मुली आणि एकूण असं नमूद करायचं आहे। त्यानंतर वयानुरूप प्रवेशित मुले असतात काही आपल्याकडे, मुलं, मुली आणि एकूण, ते देखील आपल्याला नमूद करायचे आहे। याशिवाय वंचित दुर्बल घटकातील प्रवेश घेतील, म्हणजे 25% जे मुलं असतात त्यांचं देखील आपल्याला या ठिकाणी पट नोंदणी करायची आहे। याशिवाय अल्पसंख्याक मुली आणि मुली असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत। त्यानंतर पुढे आहे भाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती। या ठिकाणी मुख्याध्यापकाची माहितीमध्ये मंजूर मुख्याध्यापक, कार्यरत आणि रिक्त, म्हणजे एकूण मंजूर किती पदे आहेत। त्यानंतर पदवीधर सहशिक्षक मंजूर किती आहेत, कार्यरत किती आहेत, रिक्त किती आहे नमूद करायचं आहे। त्यानंतर सहशिक्षक या ठिकाणी नमूद करायचे आहेत, अंशकालीन सहशिक्षक, लिपिक, शिपाई आणि अन्य, अशा प्रकारे आपल्याला कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। त्यानंतर पुढील कॉलम आहे D, तपासणीपूर्वी शाळेला दिलेल्या भेटीचे तपशील। वर्षभरामध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा विषय तज्ज्ञांनी या ठिकाणी जर आपल्याला भेटी दिली असतील शाळेला तर ते आपल्याला नमूद करायचं आहे। ते अशा प्रकारे भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव, त्यांचा हुद्दा या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। त्यानंतर भेटीचा दिनांक, त्या भेटी दरम्यान त्यांनी आपल्याला कोणत्या सूचना दिल्या होत्या त्या देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यात नमूद करायच्या आहे। आणि मग सूचनाची पूर्तता झाली आहे का नाही ते देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे। तर अशा प्रकारे D, तपासणीपूर्वी शाळेला दिलेल्या भेटींचा तपशील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे। आणि खाली पहा मुख्याध्यापक सही आणि शिक्का आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। पुढे पाहूया, पहा या ठिकाणी मागील सत्राच्या मूल्यमापन तपशील दिलेला आहे आपल्याला। तर यामध्ये आपल्याला मागील सत्राचा जो आपला निकाल आहे
इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी इकडे वर्ग आहेत, शिक्षकाचे नाव आहे, तो कोणता वर्ग, विषयाचे नाव दिलेले आहेत. त्यानंतर पहा प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास किंवा विज्ञान, समाजशास्त्र, कला, कार्यान्वयन, शारीरिक शिक्षण. जो आपला मागील सत्राचा जो निकाल आहे तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा. यामध्ये आपल्याला विषय आणि श्रेणीमध्ये अ1 मध्ये किती मुलं मुली, अ2 मध्ये ब1, ब2, क1, क2 आणि पेक्षा कमी, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इयत्तेचा त्या शिक्षकाच्या नावानुसार आपल्याला या ठिकाणी ते नमूद करायचं आहे. खाली एक सूचना पण दिलेली आहे, सदर तक्ता तपासणीपूर्वी मुख्याध्यापक शिक्षकांनी भरून ठेवावा, तपासणी अधिकारी पडताळणी करतील. म्हणजे आपल्याला हे आपल्या शाळेतील तपासणी होण्यापूर्वी हा मुख्याध्यापकांनी हा पूर्ण मागील सत्राचा निकाल या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, भरावायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व इयत्तांचा सर्व शिक्षकांची नावं लिहून या ठिकाणी भरायचा असतो. इथे पुढील वर्गासाठी 5, 6, 7, 8 अशा प्रकारे दिलेला आहे. त्याच प्रकारे मागील जसा आपण तक्ता भरला तसाच हा देखील तक्ता आपल्याला मागील सत्राचा निकाल पाहून या ठिकाणी सर्व श्रेणी विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे. कोणत्या श्रेणीमध्ये किती मुलं मुली आहेत ते आपल्याला या ठिकाणी नोंद करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे बघ बाबनिहाय अभिप्राय. आता यामध्ये पहा शाळेतील उल्लेखनीय बाबी. या भेटी दरम्यान आपल्याला शाळेत कोणकोणत्या उल्लेखनीय बाबी आढळल्या त्याचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा असतो. समजा डिजिटल साहित्याचा वापर केला जातो, त्यानंतर स्वच्छ सुंदर परिसर आहे, मुलं बोलकी आहेत का, त्यानंतर परिसर बाग आहे का, मध्यान्ह भोजन कसं दिलं जातं, असं जे काही उल्लेखनीय असेल किंवा लोकसहभाग मिळवलेला आहे का, अशा अनेक प्रकारचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यानंतर उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांची नावे आणि कामाचे स्वरूप. आता शाळेच्या पटावर किंवा शाळेमध्ये अनेक शिक्षक असतात, त्यापैकी काही शिक्षक हे उल्लेखनीय काम करणारे असतात. तर आपल्या भेटी दरम्यान आपल्याला कोणकोणत्या शिक्षकाचं काम असं वाटतं की उल्लेखनीय आहे. काही शिक्षकांनी डिजिटल साहित्य निर्मिती केलेली असू शकते, काही शिक्षक नवक्रमामध्ये भाग घेऊ शकतात, काही शिक्षकाचं सामाजिक कार्य चांगलं असू शकतं किंवा एखाद्या वर्ग शिक्षकाची गुणवत्ता आपल्याला वाटतं की सर्वात उत्कृष्ट आहे, अशा शिक्षकाचं नाव देखील आपण या ठिकाणी नमूद करू शकतात. त्यानंतर 3 आहे वयानुरूप दाखल विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे नियोजन व कार्यवाही केलेली आहे का. आता आपल्याकडे काही विद्यार्थी वयानुरूप शाळेत दाखल होतात, तर मग असे विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये मागे असतात. मग यांच्यासाठी काही विशेष वर्ग, जादा तासिका याचं काय आयोजन केलं जातं का किंवा कुठले उपक्रम राबवले जातात का, त्याचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी नियोजन व कारवाई काय आहे. 4था मुद्दा आहे या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये सर्व मुलांची गुणवत्ता काही सारखी नसते, काही विद्यार्थी अध्ययनात मागे असतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही पूरक मार्गदर्शन काय केलेलं आहे का, जादा तासिका असतील किंवा विषय मित्र असेल, गट पद्धत असेल किंवा दत्तक मुलं असेल, अशा कोणकोणत्या प्रकारे आपण उपक्रम घेऊन या मुलांचं अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करतात ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं असतं. त्यानंतर 5 आहे शाळेने केलेले, शिक्षकांनी केलेले नवक्रम, कृती संशोधने, वेगळे उपक्रम इत्यादी बाबत अभिप्राय. शाळेमध्ये जे काही समजा शाळेने विशेष काही उपक्रम राबवलेला आहे किंवा शाळेतील शिक्षकांनी काही नवक्रमामध्ये, कृती संशोधनामध्ये भाग घेतला असेल, काही वेगळे उपक्रम केले असतील तर त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते. त्यानंतर 6 आहे विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देणे. आता बघा आपल्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. त्यानंतर मोफत गणवेश असते, पाठ्यपुस्तक आहे, आता त्राण आणि केळी आहेत, अशा अनेक शासकीय शिष्यवृत्ती असते, सुवर्ण जयंती असेल किंवा इतर वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात. तर अशा सर्व शिष्यवृत्ती शाळेत चांगल्या प्रकारे त्यांची लाभ दिला जातो का हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर RTA माझी समृद्ध शाळा साधनाद्वारे शाळेने निश्चित केलेली श्रेणीची पडताळणी. RTA नुसार माझी समृद्ध शाळा यामध्ये शाळेला स्वमूल्यांकन केल्यानंतर जी श्रेणी मिळालेली आहे A+, B+, ती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. या भेटी दरम्यान आपल्याला काही मार्गदर्शक सूचना देखील करायच्या असतात. त्या मार्गदर्शक सूचनामध्ये अभिलेखाच्या संदर्भात काय मार्गदर्शक सूचना आहेत बाबा, अभिलेखे अद्ययावत आहेत का, प्रशासकीय असतील किंवा शिक्षकांची माहितीचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील. त्यानंतर अभिलेखे अद्ययावत केल्याबरोबर त्यामध्ये काही दुरुस्ती करायची सांगायची आहे का किंवा त्या जे नोंदी ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थित आहेत का, ते आपण या ठिकाणी मार्गदर्शक सूचना करू शकतो. त्यानंतर शाळेतील भौतिक सुविधा कशा आहेत, शौचालय, किचन शेड किंवा विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था असेल
किंवा अनेक इतर ज्या भौतिक सुविधा असतात शाळेमध्ये, लाईटची कशी व्यवस्था आहे, काही अडचणी आहेत काय, पिण्याच्या पाण्याची कशी सोय आहे, ते सर्व आपण या ठिकाणी मार्गदर्शक सूचना करायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला वाटते काही बदल करावा असा आहे तर आपण त्या देखील सूचना या ठिकाणी करू शकतो. ई लर्निंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शाळेमध्ये ई लर्निंग साहित्याचा वापर केला जातो का, तर केला असेल तर कशा प्रकारे केला जातो किंवा कसा करावा याबाबत आपण या ठिकाणी सूचना देऊ शकतो किंवा लिहू शकतात. त्यानंतर अध्ययन अध्यापन विषयक मार्गदर्शक अभिप्राय. आता शिक्षक असतील, विद्यार्थी असेल, यांचं आपण जेव्हा पूर्ण वर्षभरात मूल्यमापन करत असतो किंवा आपल्या भेटी दरम्यान मूल्यमापन करत असतो त्यावेळेस अध्ययन अध्यापनामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कोणता बदल करायला पाहिजे, कशा प्रकारे नवीन उपक्रम राबविले पाहिजे याविषयी आपले अभिप्राय या ठिकाणी आपण नोंदवू शकतो. त्यानंतर मागच्या वर्षीच्या वार्षिक तपासणीमधील किंवा वेगवेगळ्या भेटीमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्याची पूर्तता झालेली आहे किंवा नाही ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. आणि शेवटी आहे सर्वसाधारण अभिप्राय. तर एकंदरीत या सर्व आपल्या भेटी दरम्यान वर्षभरातल्या वेगवेगळ्याच्या ज्यावेळेस आपण भेट दिलेली आहे त्यावेळेस आपल्याला शाळेविषयी काय मत तयार झालेलं आहे, येथील शिक्षकाविषयी, तिथल्या अध्यापन पद्धतीविषयी, शाळेच्या गुणवत्तेविषयी, शाळेच्या एकंदरीत वातावरणाविषयी ते आपण या ठिकाणी थोडक्यात नमूद करायचं आहे. आणि शेवटी तपासणी अधिकारी त्यांची स्वाक्षरी, पूर्ण नाव, पदनाम आणि भ्रमणध्वनी आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला ही बाब काय करायची आहे, मार्गदर्शक सूचनापर पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढे आहे पहा भाग 2. आपण आत्ताच मागे बोललो होतो की 2 भाग असतात वार्षिक तपासणी अहवालामध्ये. भाग 1 हा प्रशासकीय असतो आणि 2 भाग असतो तो अध्ययन अध्यापन विषयक तपासणी. यामध्ये कलम 29(2) बालस्नेही शिक्षण संदर्भातील सूचनांच्या अनुषंगाने वर्ग तपासणी, शिक्षक कार्य तपासणी. यामध्ये पहा काय नमूद केलेलं, शिक्षक संख्येच्या स्वतंत्र प्रमाणे प्रश्न असावेत. समजा शिक्षक 5 आहेत तर आपल्याला 5 प्रश्न वेगवेगळे असावेत. म्हणजे पूर्ण शिक्षकाचं, प्रत्येक शिक्षकाचं आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, तपासणी करायची आहे. तर यामध्ये काय असतं पहा, सर्वप्रथम आपल्या शिक्षकाचं नाव लिहायचं आहे, ते शिक्षक कोणती इयत्ता शिकवतात ते लिहायचं आहे आणि त्या दिवशी अध्यापन विषय त्यांनी कोणता विषय घेतला, मराठी, गणित, इंग्रजी, त्यामधला घटक कोणता आणि उपघटक कोणता ते शिकवण्यासाठी घेतात ते आपल्याला नमूद करायचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला एक तासिका शिक्षक कशी शिकवतात ती पाहायची आहे आणि त्या तासिके संदर्भात आपला अभिप्राय या ठिकाणी आपल्याला नोंद करायचा आहे. तर प्रत्यक्ष अध्यापनाबाबत अभिप्राय यामध्ये काय काय दिलेलं आहे की समजा एक घटक आहे तर त्यावेळेस त्यांनी ते घटक शिकवण्यासाठी दिलेले विविध शैक्षणिक अनुभव कसे होते ते लिहायचे आहे. त्यासाठी वापरलेले शैक्षणिक साहित्य कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. डिजिटल साहित्याचा वापर केलेला आहे का, काही साहित्य स्वनिर्मिती केलेले अशा साहित्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा सहभाग कसा होता की अध्ययन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग कसा घेतलेला आहे. त्यानंतर उपयोगात आणलेली जी आकारिक मूल्यमापन साधन तंत्रे आहेत त्यापैकी कोणत्या साधन तंत्राचा वापर केला आहे, निरीक्षण असेल, स्वाध्याय असतील, प्रात्यक्षिक, कृती यातील कुठलं साधन तंत्र या ठिकाणी वापरलं ते नमूद करायचं आहे. आणि शिक्षक आणि विद्यार्थ्याची आंतरक्रिया कशी होती ते देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं असतं. शिवाय दैनिक पाठासनातील नोंदी व प्रत्यक्ष अध्यापन, पाठासन ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे अध्यापन केलं जातं का ते देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. पुढे पहा, आता वरील सर्व बाबी व्यतिरिक्त अन्य निरीक्षणाच्या काही नोंदी आहेत का, की शिक्षकांनी शिकवताना कोणती वेगळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे किंवा नाविन्यपूर्ण कोणती पद्धत वापरलेली आहे का, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा विशेष प्रतिसाद आपल्याला वाटतो का विद्यार्थ्यांचा, ते देखील आपल्याला या ठिकाणी निरीक्षणांती नोंद करायची असते. त्यानंतर पुढे आहे माझी समृद्ध शाळा साधनाद्वारे शिक्षकांनी स्वतःच्या केलेल्या स्वयंमूल्यमापन श्रेणीची पडताळणी करून अभिप्राय द्यावा. शिक्षक माझी समृद्ध शाळा याद्वारे स्वतःचं स्वयंमूल्यमापन करत असतात. मग त्यांना जी श्रेणी मिळालेली आहे ब, अ किंवा कोणती इतर असेल ती खरोखर त्या प्रकारेच आहे का त्याबाबत आपल्याला या ठिकाणी अभिप्राय नोंदायचा असतो. आणि वर्षभरात आपण जे चाचण्या घेतो, छोट्या कालावधीच्या लेखी चाचणी, संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका वर्ग शिक्षकांनी स्वतः काढलेल्या आहेत का त्या देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि शिक्षक संचिका पाहून शिक्षकाच्या एकूण कामकाजाबाबत अभिप्राय द्यायचा असतो. जसं विद्यार्थी संचिका असते तसं शिक्षक संचिका देखील असते. त्यामध्ये शिक्षकाचे गुण, आवड, त्यांनी स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी काही उपक्रम केलेला आहे का, किंवा इतर कुठल्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे का, कुठले वेगळं प्रशिक्षण घेतलेलं आहे का, डिजिटल साहित्याची निर्मिती केलेली आहे का, अशा अनेक उल्लेखनीय बाबी आणि शिक्षकाचे एकंदरीत वर्तन या ठिकाणी आपण नमूद करू शकतो. त्यानंतर पुढील ब आहे पहा, विद्यार्थ्याचा विषयनिहाय प्रतिसाद. आपण जे आता तासिका पाहिली
त्याचबरोबर इतर विषयाचा देखील विद्यार्थ्याचा प्रतिसाद कसा आहे त्या नोंदवायचा, त्यासाठी इयत्ता नोंदवायची आहे, तुकडी असेल तर तुकडी नोंदवायची आहे. पुन्हा विषय भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, कला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव अशा आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. आणि समजा आपण भाषा लिहिला तर त्या भाषेमध्ये विद्यार्थ्याचा प्रतिसादाचा अभिप्राय द्यायचा आहे, किंवा भाषेमध्ये विद्यार्थी हावभावपूर्ण कविता म्हणतात, परिच्छेदाचे वाचन करतात, श्रुतलेखन करतात, एखादी चित्राचं वर्णन करतात, अशा प्रकारे आपण भाषेसाठी नमूद करू शकतो. समजा गणित विषय असेल, गणितामध्ये संख्यांची ओळख आहे, त्यानंतर भौमितिक आकार ओळखतात, नाणी नोटी ओळखतात, अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचा प्रतिसाद त्या विषयामध्ये कसा आहे तो आपणाला नोंदवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण वार्षिक तपासणीचा अहवाल भरायचा असतो. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना वार्षिक तपासणीचा अहवाल कशा प्रकारे भरायचा असतो, तो कसा आहे ते समजलं असेल. आपण नक्कीच पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष एखादा वार्षिक तपासणी अहवाल भरलेला नमुना आपण आपल्या समोर घेऊन येऊया. आता आपण वार्षिक तपासणी अहवाल कसा भरायचा तो पाहिलं. याशिवाय आपल्याला वार्षिक तपासणी, मुख्याध्यापक, शाळा, अभिलेखे, मूल्यमापन प्रपत्र देखील भरायचं असतं. यामध्ये काय ते आपण आता संपूर्ण माहिती पाहूया. पहा, यामध्ये अनुक्रमांक, अभिलेखांचे नाव, होय नाही आणि नसल्यास कारण असतं. पहा, समजा आता एक उदाहरण पाहूया आपण. जनरल रजिस्टर, शाळेमध्ये जनरल रजिस्टर अद्ययावत ठेवलेलं आहे का, होय किंवा नाही, नसल्यास कारण लिहायचं आहे. यामध्ये प्रवेश अर्ज फाईल, जन्मदाखले फाईल, पटनोंदणी फाईल, शिक्षक हाजरी 1 आणि 2, विद्यार्थी दैनिक हाजरी, शापो दैनिक हाजरी, डे स्टॉक रजिस्टर नंबर 4, डे स्टॉक रजिस्टर नंबर 5, पुस्तक वाटप रजिस्टर आवक आणि जावक, गणवेश वाटप रजिस्टर आवक आणि जावक. हे सर्व अभिलेखे शाळेमध्ये आहेत का, असल्यास त्यामध्ये वेळोवेळी नोंदी केल्या जातात का, होय किंवा नाही आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि जर आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी काही गोष्टी अपूर्ण आहेत तर त्या अपूर्ण असण्याचे काय कारण असेल, नसल्यास ते कारण देखील आपल्याला पुढे नमूद करायचं असतं. तर यामध्ये पहा, साहित्य वाटप रजिस्टर आवक जावक, विज्ञान साहित्य रजिस्टर आवक जावक. 9 आहे सर्व शिक्षा अभियान आर्थिक अभिलेखे, ते देखील आहेत का, त्यामध्ये संपूर्ण नोंदणी केलेली आहेत का त्या पाहायच्या आहेत. त्यानंतर शिष्यवृत्ती सर्व प्रकारच्या फाईल, शिष्यवृत्ती सर्व प्रकारचे वाटप रजिस्टर, गुणवत्ता विकास फाईल, किरकोळ रजा फाईल, 14 संच मान्यता, वैयक्तिक मान्यता फाईल, 15 शाळा फी शासन मान्यता, विद्यार्थी शिक्षक वाचनालय रजिस्टर, 17 सातत्यपूर्ण मूल्यमापन अभिलेखे. त्यानंतर 18 क्षेत्र भेट, सहल, सांस्कृतिक स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे का किंवा नाही, नसल्यास काय कारण आहेत. 19 आहे शिक्षक प्रशिक्षण बदली रजिस्टर. या सर्व नोंदी आपल्याला अभिलेखांच्या पाहायच्या आहेत. त्यानंतर पुढे तंत्रस्नेही अध्यापन संगणक कक्ष. 21 आहे शालेय व्यवस्थापन समितीचं रजिस्टर फाईल, वेळोवेळी मीटिंग घेतल्या जातात का, त्याच्या नोंदी दिसतात का आपल्याला. पालक भेट रजिस्टर आहे का, शिक्षक पालक संघ रजिस्टर आहे का, माता पालक संघ रजिस्टर. 25 आहे शालेय मंत्रिमंडळ बैठकांचं इतिवृत्त आहे का, परिपाठ रजिस्टर अभिलेख जे असतं ते व्यवस्थित ठेवलेलं आहे का. त्यानंतर 27 आहे सांस्कृतिक कार्यक्रम रजिस्टर, सहशालेय उपक्रम जे घेतले जातात ते. त्यानंतर 28 आहे संगणक वापर रजिस्टर, AV रूम नियोजन. त्यानंतर पुढे पहा, दुसरं आहे वार्षिक तपासणी, मुख्याध्यापक, शाळा, अभिलेखे, मूल्यमापन प्रपत्रच आहे. त्यामध्ये देखील होय किंवा नाहीच आपल्याला नमूद करायचं आहे. पुढील काही अभिलेखांची नावं दिलेत पहा. 29 माझी समृद्ध शाळा रजिस्टर असेल तर होय, नसेल तर काय कारण आहे. त्यानंतर आवक जावक नोंद रजिस्टर, परिपत्र व शासन निर्णय फाईल, मुख्याध्यापक लॉगबुक, हालचाल रजिस्टर, युडायस फाईल, शाळा विकास आराखडा, शेरे बुक, वार्षिक तपासणी अहवाल, डे स्टॉक नमुना 32-33, कीर्द खतावणी, वाउचर फाईल, पासबुक, चेकबुक अपडेट, पगारपत्रक फाईल, अभिलेखे, इमारत वर्ग खोल्या, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. त्यानंतर स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, किचन शेड, ग्रंथालय, प्रयोगशाळा. त्यानंतर अध्ययन अध्यापन साहित्य, क्रीडा साहित्य, क्रीडांगण, 25% प्रवेशाबाबतच्या नोंदी आहेत का, उपस्थिती भत्ता. हे सर्व अभिलेखे शाळेमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत का, ते अद्ययावत आहेत का, याचं आपल्याला या ठिकाणी मूल्यमापन करायचं आहे. असेल तर होय, नसेल तर नाही लिहायचं आहे, नसल्यास काय कारण आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं असतं. त्यानंतर बघ खाली काय दिलेलं आहे, हे सूचना खूप महत्त्वपूर्ण आहे. मी स्वतः प्रशासनाच्या नियोजनानुसार या शाळेतील उपरोक्त वर्गाचे वार्षिक मूल्यमापन केलेले असून संपूर्ण वर्ग व शैक्षणिक कामकाज तसेच अभिलेखे नोंदी मी स्वतः वस्तुनिष्ठपणे तपासले आहेत. वर्ग तपासणी
केलेल्या शिक्षकाचे प्रपत्र मी स्वतःचे अभिलेख व नोंदी बघून खात्री करून भरून घेतलेले आहेत. शाळेचे रेकॉर्ड तपासणी मी स्वतः केलेली असून त्यामध्ये त्रुटी व चांगल्या बाबी मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. पुढील भेटीपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. पुढील भेटीदरम्यान टिंबटिंब कालावधी त्रुटी दुरुस्त न केल्यास प्रशासनातर्फे प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची कल्पना देखील दिलेली आहे. म्हणजे संपूर्ण जर आपण पूर्ण शालेय तपासणी झाल्याच्या नंतर हे तपासणी अधिकारी किंवा जे केंद्र प्रमुख असतील, केंद्र समन्वयक असतील, त्यांनी हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला असा फॉर्म भरून द्यायचं आहे. त्यामध्ये केंद्र समन्वयकाचे नाव, केंद्र क्रमांक, मोबाईल क्रमांक, तपासणी शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचं नाव वगैरे, सही शिक्का, मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा असतो. तर त्यानंतर वार्षिक तपासणी शिक्षक आता मूल्यमापन प्रपत्र हे झालं शाळेचं. आता आपण शिक्षकांचं काय पाहणार आहोत बघा. यामध्ये अभिलेखांचे नावामध्ये टाचणवही असेल तर होय, नसेल तर नसल्यास कारण. टाचणवहीतील अभिलेखे टाचण्याप्रमाणे खरोखर त्यांचं अध्ययन अध्यापन आहे का, त्यानंतर वार्षिक नियोजन आहे का, घटक नियोजन, पालक भेट रजिस्टर, विद्यार्थी शेरे, लाभ योजना, विद्यार्थ्यांची हाजरी, विद्यार्थी संचय का, विद्यार्थी फाईल, शिक्षक संचय का, या संपूर्णपणे अभिलेखे भरलेली आहेत का, असल्यास होय, नसल्यास नाही, काय कारण आहे ते नमूद करायचं आहे. शिवाय नोंद वही, स्वाध्याय पुस्तिका, विद्यार्थी प्रगतीपत्रके, विद्यार्थी आरोग्य तपासणीच्या नोंदी, त्यानंतर प्रकल्प, निबंध या नोंदी, उपक्रम, नवोपक्रम, प्रश्नपेढी, प्रश्नपत्रिका, वर्ग सजावट, शैक्षणिक साहित्य स्वतः निर्मिती करतात का, ह्या सर्व अभिलेख आपल्याला पाहायचे आहेत. ज्ञानरचनावरती अध्यापन केलं जातं का, वर्ग मंत्रिमंडळ, वेळापत्रकानुसार अध्यापन केलं जातं का, क्षेत्रभेट, स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं जातं का, तंत्रस्नेही अध्यापन आणि अन्य विशेष बाबी, अशा एकूण 21 प्रकारच्या शिक्षकांचे अभिलेखे आपल्याला पाहायचे आहेत. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही, नसल्यास कारण देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि शेवटी या ठिकाणी देखील आपल्याला एक दाखला द्यायचा आहे. पहा, मी स्वतः प्रशासनाच्या नियोजनानुसार शाळेतील उपयुक्त वर्गाचे वार्षिक मूल्यांकन केले असून संपूर्ण वर्ग व शैक्षणिक कामकाज तसे अभिलेखे नोंदी मी स्वतः वस्तुनिष्ठपणे तपासले आहेत. वर्ग तपासणी केलेल्या शिक्षकाचे प्रपत्र मी स्वतः अभिलेखे व नोंदी बघून खात्री करून भरून घेतलेले आहे. वर्गाचे रेकॉर्ड तपासणी मी स्वतः केलेले असून त्यामध्ये त्रुटी व चांगल्या बाबी वर्ग शिक्षकाच्या निर्देशास आणून दिलेल्या आहेत. पुढील भेटीपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित वर्ग शिक्षकाने पुढील भेटीपर्यंत म्हणजे टिंबटिंब कालावधीत त्रुटी दुरुस्त न केल्यास प्रशासनातर्फे प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केल्याची कल्पना दिली आहे. अशा प्रकारचा दाखला, तपासणी करणाऱ्या शिक्षकांचं नाव, त्यानंतर पद, मोबाईल नंबर, तपासणीची सही, तपासणी इयत्ता, तुकडी, वर्ग शिक्षकाचं नाव, वर्ग शिक्षकाची सही या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्यांचे नाव लिहायचं आहे, जे काही कोणी अधिकारी तपासणी करणार आहेत, आणि त्या संबंधित वर्ग शिक्षकाचे नाव आणि सही देखील आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक दाखला इथं द्यायचा आहे. त्याशिवाय खाली केंद्र समन्वयक नाव, केंद्र क्रमांक, वार्षिक तपासणी, शाळेचे नाव, तर संपूर्ण शाळेविषयी आहे. केंद्र क्रमांक, शाळेची वेळ, मराठी माध्यम लिहायचं आहे. पुन्हा अस्थापना मनपा आहे, खाजगी अनुदानित आहे का, खाजगी विनाअनुदानित आहे, वार दिनांक आपल्याला लिहायचा आहे. आणि विषय आहे उपरोक्त शाळेची वार्षिक तपासणी तथा शैक्षणिक मूल्यांकन वस्तुनिष्ठपणे केल्याबाबतचा एक दाखला आहे. पहा, त्याच्यात काय दिले, मान्य शिक्षणाधिकाऱ्यांसाठी आहे तो. उपरोक्त विषयाने मी स्वतः प्रशासनाच्या नियोजनानुसार या शाळेची वार्षिक तपासणी मूल्यांकन केलेले असून सर्व वर्ग व कार्यालयीन कामकाज याचे अभिलेखे सोबत पॅनल तज्ज्ञ शिक्षकामार्फत वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन केले आहे. शाळेसाठी दिलेले प्रपत्र स्वतः खात्री करून निरपेक्षपणे भरून घेतलेले असून प्रत्येक शिक्षकाचे प्रपत्र संबंधित तपासणी शिक्षकांनी अभिलेखे व नोंदी बघून खात्री करून भरून घेतलेले आहे. शालेय रेकॉर्ड तपासणी मी स्वतः केलेली असून त्यामधील त्रुटी व चांगल्या बाबी मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. पुढील भेटीपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबंधित मुख्याध्यापकांनी पुढील भेटीपर्यंत म्हणजे टिंबटिंब कालावधीत त्रुटी दुरुस्त न केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची सूचना दिलेली आहे. खाली केंद्र समन्वयक, केंद्र मुख्याध्यापक यांचा सही शिक्का येणार आहे. अशा प्रकारे पूर्ण संदर्भात शाळेसाठी एक दाखला, त्यानंतर वर्ग शिक्षकांसाठी दाखला दिला आणि शेवटी पूर्ण शाळेची एकूण जी वार्षिक तपासणी झालेली आहे त्या संबंधीचा देखील हा दाखला मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केल्याचं या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वार्षिक तपासणीचा संपूर्ण अहवाल भरायचा असतो. मला आशा आहे तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.